तमाशा म्हणजे फक्त नाच गाणं नाही, तर ती आयुष्याची एक रंगीत जत्रा आहे. आणि जर एखादा दिग्दर्शक त्या जत्रेचा ठसा रुपेरी पडद्यावर कोरून ठेवत असेल तर काय होईल. साधारण 15 वर्षांपूर्वी नटरंगमधून तमाशा आणि लोककलेचं सौंदर्य रुपेरी पडद्यावर कोरून ठेवणारे दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा एकदा त्या धाटणीची कलाकृती घेऊन येत आहेत. काळ आणि पिढ्या बदलल्या, पण लोककलेचा ठसा आणि तिच्यातली तळमळ अजूनही जिवंत आहे. आणि याच भावनेतून रवी पुन्हा एकदा नव्या तमाशापटासह प्रेक्षकांसमोर येणार आहेत. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये. दिग्दर्शक रवी जाधव यांनी फुलवरा सिनेमा निमित्ताने असे सांगितले की तमाशा हा माझा आवडता लोककला प्रकार आहे. तमाशाच्या फडावर कलावंत आपली कला सादर करून प्रेक्षकांचं मनोरंजन करतात आणि तेवढंच त्यांच्या फडाच्या मागचं आयुष्यही रंजक असतं. ते आयुष्य मला कायम अस्वस्थ करतं. त्यावर आधारित एक विषय मनात येतात. दरम्यान द फोक आख्यान हा एक अनोखा कलाविष्कार मी पाहिला. लोककला परंपरा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची तळमळ, ध्यास पाहून त्यांच्या सोबतीनं लोककलेचा एक नवा अध्याय चित्रपटाच्या माध्यमातून मांडावा असं मला वाटलं. त्यातून फुलवरा सिनेमाची गोष्ट तयार झाली. या सिनेमाची निर्मिती झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन यांनी केली आहे. फुलवरा विषयी काय म्हणाले रवी जाधव, तर पुन्हा नटरंग होणं नाही, पण गेल्या वर्षभरापासून पुढचा चित्रपट कोणत्या विषयावर करायचा या विचारानं मी अस्वस्थ होतो. काही सुचत नव्हतं. त्यात नटरंग सारखा किंवा नटरंग 2 करा अशी सोशल मीडियावर मागणी सतत होत होती. मधल्या काळात हिंदीत काम करताना मराठीच्या पडद्यासाठी काम करण्याची ओढ होती, पण कोणत्या विषयावर सिनेमा करायचा याबाबत विचार सुरू होता. नटरंगची पुनरावृत्ती करण्यापेक्षा काहीतरी नवीन सध्याच्या काळाशी जोडलेलं करायचं मनात होतं. दरम्यान संगीत बारीशी संबंधित काही बातम्यांनी माझं लक्ष वेधलं आणि संगीत बारीमधील आजच्या वास्तवानं मला कलाकार म्हणून हादरवलं. तिथूनच नव्या सिनेमाची बीजे रोवली. नटरंग हा माझा पहिलाच सिनेमा होता आणि माझी पहिली बातमी मटानं केली होती. तेव्हा माझ्यावर सर्वांनी विश्वास ठेवला होता. आता तोच विश्वास पुढील पिढीवर दाखवणं ही माझी जबाबदारी आहे. एप्रिल महिन्यात मी पहिल्यांदा द फोक आख्यान पाहिलं होतं. तिथे ईश्वर अंधारे, हर्ष आणि विजय या तिघांची लोककलेबद्दलची तळमळ पाहून मी थक्क झालेलो. त्या तिघांना लोकसंगीताची जाण आहे. त्यावेळी मनात विचार आला की मी पुन्हा लोककला संगीत प्रधान सिनेमा करत असेल तर माझे साथीदार यांच्यासारखेच असायला हवेत. त्यानंतर काही दिवसांनी ईश्वर, हर्ष, विजय माझ्या घरी आले होते. गप्पा मारताना मी त्यांना माझी कल्पना सांगितली आणि त्यावर ईश्वर म्हणाला, मी लिहू का? मी लगेच होकार दिला, कारण त्याचं द फोक आख्यानचं लेखन आणि गीत लेखन मला प्रचंड आवडलं होतं. हर्ष विजयलाही विचारलं, तुम्ही संगीत कराल का? आणि तिथूनच सुरू झाला फुलवराचा प्रवास. एप्रिल पासून आम्ही या विषयावर प्रचंड तयारी केली आणि अनेक ठिकाणी जाऊन संशोधन केलं. जामखेड, नगर, बारामती या परिसरातील कलाकारांची स्थिती समजून घेतली. त्या कलाकारांच्या आयुष्यातला संघर्ष जवळून पाहिला आणि त्यातूनच फुलवरा आकार घ्यायला लागला. नटरंगच्या वेळी तरुणांपर्यंत लोकसंगीत पोहोचवायचं उद्दिष्ट होतं. अजय अतुलचं अप्रतिम संगीत, अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर या कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, महेश लिमयेचं सुंदर छायाचित्रण आणि झी स्टुडिओजची साथ, सगळं एकत्र येऊन जादू घडली होती. आता पुन्हा तसंच काहीतरी घडणार आहे. फुलवरा हा केवळ सांगीतिक सिनेमा नाही, तर ती कलाकारांच्या संघर्षाची गोष्ट आहे. त्यांच्या जगण्यातल्या झगड्याची आणि त्यांच्या आत्म्याची कथा आहे. रवी जाधव आणि त्यांच्या टीमने हे सगळं कसं साकारलं ते पडद्यावर पाहायला तुम्ही उत्सुक आहात ना? लवकरच येणारा हा सिनेमा लोककलेचा नवा अध्याय उघडणार आहे. तुम्ही तयार आहात का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.